पीओके मधील दहशतवादी नेटवर्कवर प्रहार करण्याच्या भारताच्या हालचाली, कारवाईबाबत उच्चस्तरीय पातळीवर विचारविनिमय सुरू। पीओके मध्ये 42हून अधिक दहशतवादी तळ सक्रिय असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती। पहलगाम हल्ल्याचा एनआयएच्या तपासाला वेग, आज झिपलाईन ऑपरेटर आणि काही पर्यटकांची एनआयए चौकशी करणार। हल्ल्यात दरम्यानचा व्हिडिओ समोर आल्यामुळे चौकशी होणार। पहलगाम हल्ल्याबाबत लोकसभेत विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी, खासदारांकडून पंतप्रधानांना पत्र, विरोधकांच्या मागणीवर सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक, दहशतवादी विरोधात कारवाईबाबत चर्चेची शक्यता, तर कॅबिनेटपूर्वी संरक्षण समितीच्या बैठक होणार असल्याची माहिती। पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी अंतिम मुदत, पाकड्यांना आज रात्रीपर्यंतची देश सोडावाच लागणार, अन्यथा थेट कायदेशीर कारवाईचा इशारा। पुण्यातील सिंहगड रोड फ्लायओव्हरचं 1 मे रोजी उद्घाटन, झी24 तासच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग, वाहतूक कोंडीतून पुणेकरांची अखेर सुटका होणार।